नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। आज मी पुण्याला काही कामानिमित्त आलो होतो आणि योगायोगाने स्वामी भक्त की ज्यांचे माझे फोनवर चर्चा झाली होती आणि वेळ असल्यामुळे मी त्यांच्याकडे येण्याचं निश्चित केलं। त्यांच्या घरी मी आलो। त्यांचं नाव आहे मणी लक्ष्मण पानसे, राहणार सुभाषनगर, पुणे। जेव्हा मी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांची माझी नजर झाली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की ही व्यक्ती एवढी स्पष्ट बोलते, देवावर फार श्रद्धा आहे। पण नंतर जसं आमच्या गप्पा सुरू झाल्या तेव्हा एक एक गोष्टी उलगडत गेल्या। तर हे आमचे मित्र मणी लक्ष्मण पानसे दोन्ही पायाने अपंग आहेत। त्यांना 8/9/71 साली त्यांचा हैदराबादला जन्म झाला आणि 1 वर्षाचे असताना त्यांना पोलिओ झाला। आज त्यांचं वय जवळ 52 का 54 वय आहे। परंतु त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कधी जाणवणार नाही की त्यांनी 52 वर्ष आपल्या आयुष्यात संघर्ष केला आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ते जीवन जगले। माझ्या डाव्या हाताला बसल्या त्या सुमेधाताई, ते त्यांच्या मातोश्री आहेत। काही 2 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं। परंतु या मणी पानसे कुटुंबाकडे पाहिल्यानंतर एक जाणवलं की माणसाच्या अंगात हिंमत असेल तर तुम्ही कशालाही म्हणजे विजय मिळू शकता आणि कोणत्याही संकटाला तुम्ही सामोरे जाऊ शकता। त्यांनी लिहिले एक पुस्तक आशावादी राहा आणि विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये 365 विचार दिलेले आहेत। ज्याची जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेच्या खाली त्यांचा स्वभावाचं प्रिन्सिपल दिले आणि त्यांनी आवाहन केले की हे तुमच्या जीवनाचं प्रिन्सिपल आहे, त्याप्रमाणे तुम्ही वागा आणि त्या प्रकारे तुम्हाला अनुभवाला येतील। पण आजकाल मी पाहतो की आपलं जीवन जगण्याची जी परंपरा आहे ती चुकत चाललेली आहे की जो उठसूट जातो, देवाकडे जातो, मला हे दे, मला ते दे, नुसत्या यात्रा करतात, लोक कुरुकुला जातात, पंढरपूरला जातात, तिरुपतीला जातात आणि फक्त देवाला दे 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 असं म्हणण्यासाठी त्यांची यात्रा होती। खरं म्हणजे तो प्रवासच असतो। माझ्या वेळी मी बऱ्याच वेळा सांगतो की ही लोक देवदेवसुद्धा करत नाहीत, फक्त प्रवास करतात, येतात आणि सगळं देवावर ढकलून स्वतः मात्र फक्त व्हॉट्सअप खेळत बसतात। परंतु हे पुस्तक अत्यंत प्रेरणादायी आहे। सगळ्यांना पुस्तक उपलब्ध होणार नाही कारण नवीन प्रती छापायच्या त्या खर्चिक आहेत। परंतु मला एक जाणवलं आणि यांच्याकडे पाहिल्यानंतर मणिदादांकडं की माणसांनी संघर्ष करायलाच पाहिजे, कारण ते प्रारब्ध आहे। त्यांना सुद्धा वाटलं नसेल की आपल्याला असं भोगावं लागेल, परंतु त्यांच्या कुटुंबाने त्यांना जी साथ दिली, त्यांच्या आईने त्यांच्या साथ देऊन जी सेवा केली, आईला सुद्धा आपल्या लहान मुलाचं मोठे होईपर्यंत सगळं करावं लागलं, अजून त्या हिमतीने करतायत। पण मणिदादांनी जे सांगितलं की संघर्ष करा, प्रयत्न करा, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो। आणि त्यांनी जे 365 दिवसाचे विचार दिलेत, तर मी आपल्या अक्कलकोट स्वामी दर्शनच्या माध्यमातून जे आपले यूट्यूब चॅनल आहे आणि आपले जे 10-15 ग्रुप आहेत, तर उदाहरणार्थ 1 जानेवारी त्यांनी जो विचार दिलेला आहे तो मी रोज देण्याचा प्रयत्न करेल। योगायोगाने अनेकांच्या घरामध्ये 3, 4, 5 सदस्य संख्या असते, कुणाचा तरी वाढदिवस त्या दिवशी लागू पडेल आणि त्या दिवशी जो विचार दिला आहे तो अनुभवातून दिला आहे आणि कदाचित स्वामी समर्थांना या विचाराद्वारे सर्वसामान्य भक्तांना काहीतरी प्रेरणा मिळावी, हा हेतू असावा, म्हणून मला त्यांच्याकडे येण्याची प्रेरणा झाली। मी आलो, त्यांचं कार्य पाहिलं, थोडं वाईट वाटलं की असं प्रारब्ध त्यांना यायला नव्हतं पाहिजे। परंतु गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे, ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे, त्यामुळे ते लिहिले गेले ते लिहिले आहे। परंतु कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना, तया ब्रह्मदेव आडवा आला तरी त्यांच्या ज्या पत्रिका दिल्या ते खाडाखोड करता येणार नव्हत्या आणि त्यांनी तसे प्रयत्न केले नाहीत। त्यांनी आहे ते आपल्यासोबत स्वीकारलं आहे आणि आजची त्यांची हिंमत, वागणं, बोलणं, त्यांचा खणखणीत आवाज, त्यांचे विचार ऐकून वाटलं की आपणही लोकांना काही चांगला विचार देऊ शकतो। हे जे विचार आहेत 365 दिवस मी लवकरात लवकर चालू करतो, भाविकांनी ते वाचावेत आणि इतरांना फॉरवर्ड करावेत। नाही तर फालतू गोष्टी आपण फॉरवर्ड करतो, परंतु ते विचार वाचून जरी एखाद्याच्या जीवनामध्ये बदल घडला तरी मणिदादांना आनंद होईल आणि त्यांना जे अपंगत्व आलेलं आहे, त्यांनी जे लढलेले आहेत आणि त्यांना सुद्धा जाणवल की आपले विचार एखाद्या व्यक्तीने अंमलात आणले आणि त्याच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान प्राप्त झालेलं असेल। माझं नागरिकांना सांगणं आहे, स्वामी भक्तांना सांगणं आहे की संकट येणार ते आपण टाळू शकत नाही, परंतु आल्यानंतर त्याला मात्र आपण जर तोंड दिलं तर अक्कलकोट स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।
आपण प्रयत्न केल्यानंतर समर्थ पाठीमागं आहेत. ते स्वतः ब्रह्मांड नायक आहेत. तुम्ही पैसे खर्च करा, काही उपयोग होणार नाही, परंतु तुम्ही प्रयत्न करा. परमेश्वरावर विश्वास ठेवून तुम्हाला जे जे हवं ते परमेश्वर देईल. जे आले ते बघण्याची तयारी ठेवा. तुम्ही देवाला त्रास देऊ नका. वाटलं तर त्यांना एकदा भेटायला सुभाषनगरमध्ये ते राहतात. जवळची कोण काय इथे HBC बिल्डिंग जवळ, HBC बिल्डिंग सुभाषनगर गल्ली नंबर मेन रोड, मेन रोडवर सुभाषनगरमध्ये HBC बिल्डिंगच्या शेजारी त्यांचं घर आहे. जे त्यांच्याबरोबर बोलतील त्यांना सुद्धा आनंद होईल की आपण योग्य व्यक्तीकडे आलेलो आहोत. त्यांचा मोबाईल नंबर पण मी सांगून ठेवतो. त्यांचा मोबाईल नंबर 937 937 043 043 1977. 1977 असा त्यांचा मोबाईल नंबर आहे. तुम्ही पुण्यातल्या नागरिकांनी त्यांना येऊन भेटावं, त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्यावी. तुमचं दुःख कुठेही पळून जाईल. तुमचं जे दुःख आहे ते अगदी किरकोळ आहे त्यांच्या पुढं. 52 वर्ष दोन्ही पायांनी पोलिओ झाल्यानंतर जे ते लढले आणि त्यांच्या आईने त्यांना जे साथ दिली आणि त्यांचे कुटुंबी आता घरात नाहीत, त्यांनी साथ दिली हे पाहिल्यानंतर वाटलं की संघर्ष करावा तर असा. आणि त्यांनी जे आपले विचार दिले ते अनुभवाचे विचार दिले त्याचा आपण अभ्यास करावा, प्रेरणा घ्यावी आणि आपल्या जीवनात उगी रडत बसू नये आणि देवाला त्रास देऊ नये अशी मी विनंती करतो. नमस्कार.